शेतावर कामासाठी गेलेल्या 65 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली। या धक्कादायक घटनेमुळे भिवंडीमध्ये खळबळ उडाली। भिवंडी तालुक्यातील चावेभरे गावात मंगळवार दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील चावेभरे या गावामध्ये शेतावर गेलेल्या एका 65 वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला। त्यानंतर दगडाने ठेचून या महिलेची हत्या करण्यात आली। चावेभरे गावामध्ये राहणारी ही महिला दुपारच्या सुमारास शेतामध्ये काम करण्यासाठी गेली होती, पण ती परत आलीच नाही। त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता शेतामध्ये तिचा मृतदेह आढळून आला। कुटुंबियांनी घटनेची माहिती स्थानिक गणेशपुरी पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। विशेष म्हणजे ही हत्या केल्यानंतर महिलेच्या गळ्यामध्ये असलेले 5 ते 6 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच होते। दागिना चोरीला गेले नसल्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली गेली नसल्याचं समोर आलंय। त्यानंतर शवविच्छेदन अहवालातून महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचं उघड झालंय। गणेशपुरी पोलिसांनी या प्रकरणी सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे। हत्येच्या घटनेनंतर त्या परिसरातून 3 जण पळून जाताना काही जणांनी पाहिले। ही माहिती हत्या झालेल्या वृद्ध महिलेच्या मुलानं पोलिसांना दिली आहे। पोलिसांनी आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। अत्याचारानंतर महिलेनं याची माहिती कुणाला देऊ नये यासाठी तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असावी असा अंदाज वर्तवला जातोय। पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत।